प्रशांत कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेण्यात आलंय, पण गेल्या महिनाभरापासून हा मुद्दा सातत्यानं तापतोय। महिनाभरानंतर ही कारवाई होताना दिसते। महिनाभरात नेमकं काय काय घडलं, प्रशांत कोरटकरनं पोलिसांना कसा गुंगारा दिला, कुठं कुठं कोरटकर गेला, समजून घेऊया आपण। 25 फेब्रुवारीला मध्यरात्री प्रशांत कोरटकरचं इंद्रजित सावंतांना 2 फोन आले। कोरटकरना इंद्रजित सावंतांना 2 फोन केले। प्रशांत कोरटकरची फोनवरून इंद्रजित सावंतांना धमकी पाहायला मिळाली। सावंत यांनी धमकी दिल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्टही केली। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आरोप केला जातोय परिणय फुके यांच्याकडून प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात आहे असं म्हटलं जातं। इतकंच नाही तर तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात कोरटकरला अटक करण्यात आली असाही दावा आहे। कोरोनाची समजून घ्या, परवा रात्री तो चंद्रपूरमध्ये होता, कुठल्या तरी हॉटेलमध्ये। तिथे कोल्हापूरच्या पोलिसांनी छापा घातला, तिथून तो निसटून पळून गेला म्हणतात। काल सकाळी त्याला 11-12च्या दरम्यान काहीतरी अटक झाली। लपला कुठे होता तो, तर म्हणतात काँग्रेस नेत्याच्या घरात। पुरावे द्या, अटक करून टाका। लोकांना कळत नाही असं वाटतं का की तुम्ही कशा पद्धतीने विषयाला बगल देऊन भाजपवरची चर्चा काँग्रेसवर न्यायचा प्रयत्न करता? अख्खे फोटो नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत, गडकरींपर्यंत फोटो प्रशांत कोरटकरांचे त्यांच्यासोबत, बीजेपीच्या नेत्यांसोबत। ईडीनी जप्त केलेली मोतेवारची गाडी रॉल्स रॉयस हा घेऊन फिरून आला। कोणत्या कॅपॅसिटीत घेऊन फिरून आला हा? म्हणजे बीजेपीशी लागेबांधे असल्यामुळे, सरकारमध्ये असल्यामुळे त्याचे सगळे हे चोचले चालले होते आणि त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, ही गोष्ट महत्वाची आहे ना। त्याला झाकण्यासाठी करताय का तुम्ही की तुम्हाला मान्य आहे छत्रपती शिवरायांचा अपमान? माहिती आहे मला तुमची विचारधारा काय आणि विचारसरणी काय आहे, आणि त्या विचारसरणीच्या अनुषंगानेच तो बोललेला आहे। बहुजनांचा एक राजा, शेतकरी माणूस राजा झाला, हे यांना मान्य नाही आहे। आणि त्याच्यावरच्या टीका, त्याच्यावरचं लिखाण यांच्या सगळ्या विचारसरणीतून आपण पाहिलेलं आहे। बगल देण्याचा प्रयत्न करू नका। जर काँग्रेसचा नेता असेल तर काय झालं, अटक करा। आणि नुसत्या तोंडाच्या वापा कशा सोडायचा, सांगायचं स्पष्टपणे हा नेता, याचं हे नाव इथून पकडल्या गेला। वेगवेगळ्या स्टोरीज आहे अगदी। त्यामुळे हे बगल देण्याचं काम आहे आणि हे देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक मध्ये येण्याचा प्रयत्न आहे परिणय फुकेंचा। पहिले मंत्री केलं होतं, आता मंत्री नाही आहेत, गुडबुक मध्ये नाही अशी आमची माहिती आहे। आणि त्यामुळे गुडबुक मध्ये येण्यासाठी काहीतरी मी पण पहावा, बगल देऊ शकतो, लागलीच टीव्ही पण त्याच्यावर कुदून पडले। विचारा ना त्यांना, पुरावा द्या, नाव द्या, त्यांना विचारा। त्यांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे, पोलिसांनी अटक केली, पोलिसांना विचारा, माहिती घ्या। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या माणसाला या महाराष्ट्रात माफी नाही, आणि त्याला बगल देण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रोह आहे, महाराष्ट्र द्रोह आहे। हे परिणय फुकेला तुम्ही समजावून सांगा। निश्चित निश्चित। धन्यवाद लोंढेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। जर काँग्रेस कार्यकर्त्यावर आरोप केला जातोय तर त्या कार्यकर्त्याचं नाव सांगा, कुठं लपला होता हे ठिकाण सुद्धा सांगा, असं थेट आव्हानच अतुल लोंढे यांनी परिणय फुके यांना दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।